काही असो किंवा तर एवढ्या लांब आल्यानंतर आम्हाला कळतं आहे की नरनाळा फोर्टमध्ये जाण्यासाठी आपण टू व्हीलरनी नाही जाऊ शकत. सो अनफॉर्च्युनेटली आपण तिथं नाही जाणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ आपण तेव्हा सगळे मिळून येऊया आणि जाऊया. एक ना एक दिवस तर आपण नक्कीच बघूया नरनाळा फोर्ट. काही असो किंवा नसो पण रोड मात्र फॅन्टॅस्टिक. म्हणजे रोड कंडिशन नाही, आजूबाजूला जो वेदर आहे नुसती झाडं फक्त ती सुकलेली आहेत. ते एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आपला, पण छान वाटतं आहे, काही इश्यू नाही. आपण नाही जाऊ शकलो त्याचं काही नाही, पण आपली राईड झाली, आपल्याला कळालं नक्की काय. जर कोणी प्लॅन करत असेल तर मी काही फोटोज इथे अटॅच करतो व्हिडिओमध्ये, तुम्हाला तिथून सगळं कळेल की आपण कसं जाऊ शकतो, काय चार्जेस आहेत. आणि टू व्हीलरनी जर येत असाल तर प्लीज तुम्ही प्लॅन कॅन्सल करा. तुम्ही टू व्हीलरनी एंटर करू शकत नाही. आपल्याला अकोट लागेल. पुढे गेल्यानंतर अराऊंड आहे 13 किलोमीटर्सवर. आणि आतापर्यंत रोड तर चांगलाच आहे, म्हणजे ओके, नॉट सो गुड, नॉट सो बॅड. सो लेट्स सी. तर जाता जाता आपल्याला बोर्ड दिसला, गजानन महाराज विहीर. 1 किलोमीटर. नरनाळा किल्ला नाही तर दुसरं तरी ठिकाण बघूया. आपल्या गजानन महाराजांची विहीर आहे. सो निदान ते नाही तर हे सही भाई, देवानेच मार्ग दाखवला आहे. रोड मात्र 1 नंबर केला आहे. मला माहिती आहे की हा रोड चांगला नव्हता पहिले, आता त्यांनी चांगला केला आहे रोड. ओके, भक्त निवास, श्री गजानन महाराज विहीर संस्थान. अरे नाईस पियुष, हम पहुंच गए. एका चांगल्या ठिकाणी आपण आलेलो आहे. अरे यार, एवढं खूप ऊन आहे यार, गाडीला खूप ऊन लागेल. थोडी गाडी आपण सावलीतच राहू. आणि आता परत आपण हे पायऱ्या चढतोय. म्हातारेचं असं का करतोस तू? चला लेट सी. सगळेच बघ काय. चला, दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण निघालो आहे गावाकडे. रिटर्न टू होम. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की ती विहीर या साईडला असेल, पण फॉर्च्युनेटली झालं. तसे पण घरचे म्हटलेच होते गजानन महाराजांचं दर्शन घेऊन जा बाळा, तर गजानन महाराजांनी स्वतः दर्शन दिलं. भाई साहब, काय गरमी आहे यार. मला तर असं वाटतं आतमधून असं पाणी टाकून कुकरला लावलं आहे मला, एवढी डेंजर गरमी आहे यार. कुठे आहे ऊसाचा रस पण दिसत नाही यार मला. आपल्या
गावाला जाण्याचा तर रोड पण चालू झाला आहे. बघूया चलो. मागच्या वेळेस इथं होता यार, तर यावेळेस मला दिसत नाही आहे तो. आहे 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 आहे. चला परत एकदा घेऊन घेऊ. टेस्टी टेस्टी. चलो तर चला आपण पोचूया आपल्या गावी. अराउंड 27 किलोमीटर्स. आणि नेक्स्ट आता इंटरेस्टिंग दाखवण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे. सो मला असं वाटतं की आपण हा व्लॉग इथेच एंड करावा. मी हे चॅनल असं नाही की पैशांसाठी उघडलं आहे की कशासाठी उघडलं आहे. मी हे चॅनल फक्त आणि फक्त विदर्भ एक्सप्लोअर करण्यासाठी उघडलं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. तर काही नाही, मागच्या पण ब्लॉग्सला तुम्ही बघितलंच असाल की प्रॉपर मी दाखवू शकलो नाही बिकॉज ते क्लोज होतं. आज पण तसंच काहीतरी झालेलं आहे. पण मी मागे हटणार नाही. नवीन नवीन डेस्टिनेशन तुमच्यापर्यंत पोचवत राहीलच. मी ट्राय करेल. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, विदर्भ राईड्स. सो आपल्या राईड्स चालत राहणार आहेत. फक्त एवढंच आहे की आपले जे राईड्स चालतील ते विकेंडलाच चालतील. बिकॉज इन मीन टाईम आपलं ऑफिस असतं. सो आपल्याला कुठे जाऊ शकत नाही. आणि रात्रीचं म्हटल्यानंतर गोप्रो तुम्हाला माहिती आहे किती टॅलेंटेड आहे. रात्री त्याला दिसत नाही. सो स्टे ट्यून्ड फॉर अनदर व्हिडिओ. प्लीज कीप सपोर्टिंग, कीप लविंग. आय होप तुम्हाला व्लॉग्स आवडत आहेत. तर आपण नक्कीच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. हे काय आणि रॅप का चालू केलं आहे? अरे बाई थांब, बोलतोय ना, थांब ना.